नाव सांगा मामा तुमचं. अंबादास गोविंद पवार. तुम्हाला शेती किती आहे? 5 एकर कोरडवायचं. एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात? भागावं लागेल की, खर्च भागावं लागेल की, कशाने खर्च करावं, कुठला पैसा यायचा आहे कामाला. शेतीतून उत्पन्न होत असेल की? उत्पन्न किती होतंय ते त्यालाच पूर्ण झालंय. रोजगारी भलताच हे वाढला, रोजगार वाढला, बी खात वाढलं. आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची. खाताचं पोतं 1,200 रुपयाला मिळते. मग काय उरालंय शिल्लक मागं? शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय, म्हणून स्वतः बेजार होता. बरं, तुम्हाला काही कर्ज किती आहे? कर्ज काय अंजीमन तेवढं आहे 40,000. ते बी माफ होत नाही, काय नाही. वर्षा याच भरताव, मुद्दल भरताव आणि उचलताव आणि तेच खाताव. शेतीवरच अवलंबून आहात का तुम्ही? हो, दुसरं काहीच नाही. काय पाणी नाही, काय नाही शेतात. बरं, कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही, शासनाची कुठली मदत? कुठलीच नाही. हे वय आराम करण्याचं आहे, पण एवढं बेजार व्हायला हो तुम्ही. काय करावं आता? भागणं झाल्यावर कसं करावं कसं?